तिकडे अनगर नगरपंचायतीच्या संदर्भातली अपडेट येते। उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झालाय। अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदेंचा उज्ज्वला थिटेंच्या अर्जावर आक्षेप घेतलेला पाहायला मिळालेला। पोलीस संरक्षणात उज्ज्वला थिटेंनी उमेदवारी अर्जही भरलेला। आता उज्ज्वला थिटेंच्या भूमिकेकडे लक्ष आहे, कारण उज्ज्वला थिटे यांच्या अर्जाला सूचकाची सही नसल्यानं हा अर्ज बाद झाल्याचं पाहायला मिळतंय। ज्यावेळेस छाननीची प्रोसेस आम्ही चालू केली त्यावेळेस छाननीमध्ये शिंदे सरस्वती भागवत या अपक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत। त्यांनी थिटे उज्ज्वला महादेव यांच्या उमेदवारी अर्जावरती काही आक्षेप घेतले, हरकती घेतल्या। त्यांनी साधारणतः 5 हरकती घेतल्या। त्यामध्ये पहिली त्यांची हरकत होती की उज्ज्वला थिटे यांच्या उमेदवारी अर्जावरती सूचक जे त्यांनी दिले होते त्या सूचकची सही त्या ठिकाणी नव्हती। दुसरी हरकत होती त्यांचा मतदार यादीतील प्रभाग क्रमांक। आफ्ताब शेख आपल्या सोबत आहेत याबद्दल अधिक अपडेट द्यायला। आफ्ताब, हा अर्ज बाद झाल्यानंतर आता कशा घडामोडी घडतील, काय अपडेट्स आहेत या संदर्भात? अश्विन, खरं तर ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी पहाटे 5 वाजता पोलिसांच्या संरक्षणात जाऊन अर्ज भरलेला होता, त्यावरून संपूर्ण राज्यात या प्रकरणाची चर्चा होते आणि या छाननीच्या दिवशी तो अर्ज वैध ठरतो की अवैध याकडे संपूर्ण राज्यातच लक्ष लागलेलं होतं। आता तहसीलदार आणि निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी पत्रकार परिषद घेत या अर्जाच्या छाननी संदर्भातली माहिती दिली आणि त्यानुसार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आल्याचं सचिन मुळीक यांनी जाहीर केलेलं आहे। खरं तर अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी देखील काल उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता आणि त्याच अपक्ष उमेदवारानं या अर्जावरती आक्षेप घेतलेले होते। एकूण 5 आक्षेप घेण्यात आले होते, त्यातले 3 मुद्दे हे तांत्रिक असल्याचं कारण सांगून ते ग्राह्य धरण्यात आले नाही। मात्र एक महत्त्वाचा मुद्दा होता, सूचकाची सही अर्जावरती नव्हती असा आक्षेप जे ते ग्राह्य धरण्यात आलेला आहे आणि त्यानुसार अर्ज जो आहे तो अवैध ठरण्यात आलेला आहे। अर्थात यानंतर सगळ्यानंतर राष्ट्रवादी काय भूमिका घेते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। उज्ज्वला थिटे या देखील न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची शक्यता आहे। अश्विन, आफ्ताब, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स घेत असतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।